स्ट्रक्चर ऑफ ॲटम या टॉपिकमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट पाहतोय, ज्यामध्ये आपण सुरुवातीला सब ॲटॉमिक पार्टिकल्स त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं वेव्ह पार्टिकल ड्युअल नेचर काय, क्वांटम थेरी काय, हा पार्ट पाहिलेला आहे. त्यानंतर अगदी महत्वाचा पार्ट याच्यात आपण पाहिलेला आहे तो म्हणजे क्वांटम नंबर्स. आपण 4 प्रकारचे क्वांटम नंबर्स पाहिलेले आहेत. एक प्रिन्सिपल क्वांटम नंबर, रिप्रेझेंट केला जातो स्मॉल एन. दुसरा सबसिडारी किंवा ऍझोम्युच्युअल क्वांटम नंबर, रिप्रेझेंट केला जातो एन. मॅग्नेटिक क्वांटम नंबर जो रिप्रेझेंट केला जातो एम. स्पिन क्वांटम नंबर जो रिप्रेझेंट केला जातो MS या रिप्रेझेंटेशन. असे 4 प्रकारचे क्वांटम नंबर पाहिलेले आहेत. प्रत्येक क्वांटम नंबर इलेक्ट्रॉनची किंवा ऑर्बिटची किंवा ऑर्बिटलची काय माहिती देतो याची आयडिया आपण घेतली. प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्रिन्सिपल सेल्स डिस्क्राईब करतो, त्याची माहिती देतो. सबसिडारी किंवा ऍझोम्युच्युअल क्वांटम नंबर प्रिन्सिपल सेलमध्ये ज्या सब सेल्स असतात त्या सब सेल्स कोणत्या, त्यांची नावं काय, त्यांचे सेल्स कसे असतात हे आपण पाहिलेलं आहे. तिसरा क्वांटम नंबर आपण मॅग्नेटिक क्वांटम नंबर पाहिला. सब सेल्स मध्ये ज्या ऑर्बिटल्स असतात त्या ऑर्बिटलची माहिती हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर देतो. म्हणजे प्रिन्सिपल सेल्स, सब सेल्स, सब सेल्स मधल्या ऑर्बिटल्स यांची माहिती देणारे पहिले 3 क्वांटम नंबर्स आहेत. तर अशा ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स त्याचं स्पिन काय असू शकतं, तर ह्या स्पिन बद्दल माहिती देणारा क्वांटम नंबर 4 आहे, ज्याला आपण स्पिन क्वांटम नंबर असं म्हणतो. ते 4 क्वांटम नंबर खूप महत्वाचे आहेत. पुढे आपल्याला वेगवेगळ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलं जातं त्याचे काही रूल्स आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ही क्वांटम नंबरची बेसिक माहिती आपल्याला व्यवस्थित येणं गरजेचं आहे. हे कन्सेप्ट व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या क्वांटम नंबरवर आपण 4 प्रकारच्या ऑर्बिटल्स पाहिलेले आहेत. S, P, D आणि F ऑर्बिटल्स. ऑर्बिटल आपण हा उल्लेख करतो तेव्हा ऑर्बिटलचा आपल्याला अर्थ माहित नाही. आपण प्रिन्सिपल सेलचा अर्थ पाहिलेला आहे. प्रिन्सिपल सेल म्हणजे काय, इट इज ए सर्क्युलर पाथ अराउंड द न्यूक्लियस वेअर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स without radiating energy. Such circular paths are nothing but principal cells or orbits. What are the orbitals? Orbital, it is the region in the space. Space masa region around the nucleus. It is the region in the space around the nucleus where probability of finding an electron is maximum. हा न्यूक्लियस भोवतीचा असा रिजन स्पेस मधला की ज्या रिजन मध्ये इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता जास्त असते, अशा रिजनला ऑर्बिटल्स असतात. आणि केंद्रका भोवतीचा हा रिजन असतो, याला आपण ऑर्बिटल्स असं म्हणतो. आता तुम्हाला ऑर्बिटल्स जे आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत, त्यांचे सेल्स कसे असतात हे आपल्याला माहित आहे. बघा, मी इथं सब सेल्स पहिले. सब सेल्स म्हणजे तुम्हाला ऑर्बिटल्स कळतील. सब सेल, यस सब सेल, यस सब सेल. आता SP, D, F ही नावं कशी दिलेली आहेत,
एस पी डी एफ या एस सबसेल स्पेरिकल असतात, आपल्याला माहित आहे. शार्प असतात, शार्प म्हणून यस. पी प्रिन्सिपल मधला पी, एफ फंडामेंटल, एफ फंडामेंटल, डी डिफ्युज्ड. याच्यातनं एस पी डी एफ अशी यांना नावं दिलेली आहेत. शार्प, प्रिन्सिपल, डिफ्युज्ड, फंडामेंटल. यस सबसेल्सने या यस सबसेलसाठी तुम्हाला माहिती आहे क्वांटम नंबरवरून एल ची व्हॅल्यू असते 0. एल ची व्हॅल्यू असते 0. यस सबसेलची एल ची व्हॅल्यू 0 आहे, तर याची एम एल ची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे. एल सबसेल एक्सप्लेन करतो. एखाद्या प्रिन्सिपल सेल मध्ये किती सब सेल्स असतात, तर त्याचा जेवढा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तेवढा. यस याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे. याच्यामध्ये एकच सब सेल असते, तिचा यल असतो 0. या सब सेल मध्ये किती ऑर्बिटल्स असतील, तर 2l + 1 ऑर्बिटल असते. ऑर्बिटलची संख्या कोणत्या फॉर्म्युल्याने काढतो, 2l + 1. आणि सबसेलची संख्या कशावरून काढतो, इट टेक्स दी व्हॅल्यूज. आपण असं म्हणूया की प्रिन्सिपल क्वांटम नंबर एवढ्याच त्याच्यामध्ये सबसेल असतात. ह्या सबसेल ऑर्बिटल किती, 2l + 1. एल ची किंमत 0 आहे. 2 × 0 0 + 1. एकच ऑर्बिटल याच्यामध्ये असते, तीच यस ऑर्बिटल असते जिचा मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे 0. यस सबसेल कुठल्या प्रिन्सिपल सेल मध्ये असते, तर यस सबसेल ही ऑल प्रिन्सिपल सेल्स, सगळ्या प्रिन्सिपल सेल मध्ये आपल्याला दिसते. के एल एम एन सगळ्या प्रिन्सिपल सेल मध्ये दिसते. आणि या यस ऑर्बिटल्स जे असतात त्या आकाराने कसे असतात, स्पेरिकल असतात. यस ऑर्बिटल्स आकाराने स्पेरिकल असतात. पी सबसेल घ्या. पी सबसेल साठी एल ची किंमत आहे 1. पी सबसेल साठी एल ची किंमत आहे 1. तर एम एल याच्या किमती काय असतात, एम एल = 1 + 1. एम एल = +1 0 -1. इथं बी प्लस, +1 इकडे -1. एल = 1. 2 × 1 + 1. 2 × 1 2. 2 + 1 3. 3 ऑर्बिटल्स या एल सबसेल मध्ये असतात. हे कशावर सांगितलं, या एम एल च्या मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू. आपल्याला काय आयडिया आली पाहिजे, एस सबसेल साठी एल ची किंमत, एम एल ची किंमत काय, पी सबसेल साठी एल ची किंमत काय, एम एल ची किंमत काय. आता या पी सबसेल मध्ये ऑर्बिटलची संख्या एम एल वरून घेतो. ऑर्बिटलची संख्या किती असेल, 1 2 3. 3 ऑर्बिटल्स या पी सबसेल मध्ये असतात. 3 ऑर्बिटल्स. हे मॅग्नेटिक क्वांटम नंबर वरून आपण पाहिलेलं आहे, पण आपल्याला डायरेक्टली आता लिहिता येते का बघायचं आहे. पी मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्या 3 डायरेक्शनला ओरिएंट होतात. एस सबसेल मध्ये एकच ऑर्बिटल, पी सबसेल मध्ये 3 ऑर्बिटल्स. आता डी सबसेल मी घेतली. डी सबसेल साठी एल ची किंमत असते 2. मॅग्नेटिक क्वांटम नंबर, ऍझोम्युच्युअल क्वांटम नंबर, हे 2 क्वांटम नंबर व्यवस्थित पाठीमागच्या लेक्चरवरचे ऐका किंवा बुक मध्ये व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला ह्या किमती आपण कशा लिहिलेल्या आहेत ते कळेल. एल = 2.
तर ml च्या किमती येतात ml इज इक्वल टू 2 ची किंमत इथं घाला l च्या जागी 2 into 2 4 plus 1 5 याच्यामध्ये 5 ओरिएंटेशन असतील -2 -1 0 +1 +2 असे 5 ओरिएंटेशन आहेत. म्हणून डी सबसेट मध्ये एकूण 5 ऑर्बिटल्स आहेत. 5 ऑर्बिटल्स आहेत हे आपल्याला सांगतात. एफ सबसेल आहे, तिच्यासाठी एल ची किंमत आहे 3. ml च्या किमती किती येतात 2 into 3 5 2 into 3 6 6 plus 1 7 ml च्या किमती एकूण 7 येतात. ती ओरिएंटेशन अशी केली जातात. प्लस -3 -2 -1 0 +1 +2 +3 अशी एकूण 7 ओरिएंटेशन्स आहेत. म्हणून याच्यात किती ऑर्बिटल्स आहेत 7 ऑर्बिटल्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्बिटलचा अर्थ मी आता सांगितला. हा एक रिजन आहे न्यूक्लियस भोवतीचा की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता जास्त असते. या आहेत सबसेल्स. सबसेलमध्ये ऑर्बिटल्स जे असतात त्या ऑर्बिटल्स किती असतात हे आपल्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबरनी आणि ऍझोमेट्रिक क्वांटम नंबरनी डिटरमाइन करता येईल. आता या ज्या ऑर्बिटल्स आहेत त्या ऑर्बिटल्स कशा आहेत का एस सबसेल मध्ये एक ऑर्बिटल, पी सबसेल मध्ये 3, डी मध्ये 5 आणि एफ मध्ये 7. या ऑर्बिटल्स कशा असतात, त्यांचे आकार कसे आहेत ते आपल्याला पाहतो. प्रत्येक ऑर्बिटल बघूया आपण. मी इथं लिहितो एस सबसेल मध्ये कोणते ऑर्बिटल असते तर तिला म्हणायचं एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटल. आता एस ऑर्बिटल साठी परत एकदा जर मी लिहायचं म्हटलं तर एल ची किंमत 0, ml ची किंमत पण 0 असते. एस ऑर्बिटल्स आकाराने स्फेरिकल असतात. एस ऑर्बिटल्स आकाराने स्फेरिकल असतात. कशा तर त्याचा आकार आपल्याला असं दाखवता येईल. असा स्फेरिकल आकार आहे त्यांचा. आता बाउंड्री सरफेस डायग्राम काढायचं म्हटलं तर मला असं काढता येईल एस ऑर्बिटलची. इथं हा न्यूक्लियस आहे सेंटरला आणि त्याच्या भोवतीचा हा स्पेस आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता जास्त आहे. मी सांगितलं एल आणि ml च्या किमती या स्फेरिकल आहे. आता बघा ही एक एस ऑर्बिटल दाखवली. समजा ही पहिल्या प्रिन्सिपल सेल मध्ये असेल एस ऑर्बिटल. पहिल्या प्रिन्सिपल एस ऑर्बिटल कुठल्या प्रिन्सिपल सेल मध्ये असतात मॅग्नेटिक. हे क्वांटम नंबर पाहताना आपल्या लक्षात आलं की प्रत्येक प्रिन्सिपल सेल मध्ये एस ऑर्बिटल असतेच. प्रत्येक प्रिन्सिपल सेल मध्ये एस ऑर्बिटल असतेच. ती आकाराने कशी आहे स्फेरिकल आहे. एस ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती असतात 2 इलेक्ट्रॉन्स असतात. कोणत्याही ऑर्बिटल मध्ये एका ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2, कमीत कमी 0 पण असू शकतात. आता ही समजा पहिल्या प्रिन्सिपल सेल मध्ये एस ऑर्बिटल असेल तर दुसऱ्या प्रिन्सिपल सेल मध्ये एस ऑर्बिटल ही थोडी त्याची साईज मोठी असू शकते पण आकार सेम तोच असतो. साईज डिफरंट असेल, लार्जर असेल पण सेल मात्र स्फेरिकलच असतो. आता ही ऑर्बिटल कशी घ्यायची. ही एस ऑर्बिटल आहे, ही पण एस ऑर्बिटल आहे पण ती कोणत्या प्रिन्सिपल सेल मध्ये आहे तर इथं एल ची किंमत घ्यायची. समजा पहिल्या प्रिन्सिपल सेल मध्ये असली तर 1s, दुसऱ्या प्रिन्सिपल सेल मध्ये असली तर 2s, तिसऱ्या मध्ये असेल तर 3s.
एस ऑर्बिटलची एनर्जी सगळ्या ऑर्बिटल पेक्षा आपल्याला कमी दिसेल प्रत्येक प्रिन्सिपल सेल मधल्या. म्हणून एस ऑर्बिटलच्या बाबतीत काय काय लक्षात ठेवता येईल? एस ऑर्बिटलसाठी एल ची किंमत ही असते, एम एल ची किंमत ही असते. प्रत्येक प्रिन्सिपल सेल मधली पहिली ऑर्बिटल एस असते, आकार स्पेरिकल असतो. एस ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात. पहिल्या प्रिन्सिपल सेल मध्ये एस आणि दुसऱ्या प्रिन्सिपल मध्ये एस कंपेअर केली तर याची साईज वेगवेगळी असू शकते, पण सेट मात्र कसा असतो? स्पेरिकलच असतो. सो दीज आर दी एस ऑर्बिटल्स. पी ऑर्बिटल्स कशा आहेत? पी ऑर्बिटल्स आता बघा, दुसऱ्या प्रिन्सिपल सेल पासून पी सब सेल सुरू. दुसऱ्या पहिल्या प्रिन्सिपल सेलमध्ये आता असं बघूया आपण, पी सब सेल साठी एल ची किंमत 1 आहे. एम एल च्या किमती आताच आपण लिहिल्या -1, 0, +1. याचा अर्थ याच्यामध्ये 3 ऑर्बिटल्स आहेत. 3 पी ऑर्बिटल्स जे आपल्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्यांचं ओरिएंटेशन 3 डायरेक्शनला दिसून. आता ह्या पी ऑर्बिटल्स जे असतात त्या पी ऑर्बिटल्स आकाराने असतात डम्बेल शेप. पी ऑर्बिटल्स आकाराने डम्बेलच्या त्यांचा सेट डम्बेल शेप असतो. पहिल्या प्रिन्सिपल सेल नंतर दुसऱ्या प्रिन्सिपल सेल पासून पी सब सेल सुरू होतात. दुसऱ्या प्रिन्सिपल सेल पासून या पी सब सेल मध्ये ह्या 3 ऑर्बिटल सांगितलेले आहेत. मॅग्नेटिक फील्ड नसताना या 3 ऑर्बिटल्स आपल्याला एकत्रितपणे दिसतात की ज्या सारख्या एनर्जीच्या ऑर्बिटल असतील. पण मॅग्नेटिक फील्ड मध्ये या 3 ऑर्बिटल्स वेगवेगळ्या दिसतात. त्या ऑर्बिटल्स कुठल्या? तर ह्या 3 ऑर्बिटल्स दे आर ओरिएंटेड along the 3 axes x, y, z. बघा, suppose this is x axis, this is y, this is z. X, y, z. एक ऑर्बिटल, एक पी ऑर्बिटल यापैकी एक ऑर्बिटल एक्स ऍक्सिस वरती ओरिएंट झालेली असते त्या ऑर्बिटलला म्हणायचं पी एक्स ऑर्बिटल. आकार कसा आहे? डम्बेल शेप आहे. जर एखादी ऑर्बिटल वाय ऍक्सिस वरती ओरिएंट झालेली असेल, पी ऑर्बिटल वाय ऍक्सिस वरती ओरिएंट झालेली असेल तर तिला म्हणायचं पी वाय. तिला काय म्हणायचं? पी वाय ऑर्बिटल. जर ही ऑर्बिटल पी ऑर्बिटल झेड ऍक्सिस वरती ओरिएंट झालेली असेल तर तिला म्हणायचं पी झेड ऑर्बिटल. इथं जे आपण 3 ओरिएंटेशन्स दाखवलेले आहेत, ती ओरिएंटेशन्स मध्ये काय? त्या 3 ऑर्बिटल्स आहेत. कोणत्या? पीएक्स, पीवाय, पीझेड. पी सब सेल मध्ये 3 ऑर्बिटल्स लपलेले असतात, पीएक्स, पीवाय आणि पीझेड. पीएक्स ऑर्बिटल एक्स ऍक्सिस वरती ओरिएंट होते, पीवाय ऑर्बिटल वाय ऍक्सिस वरती ओरिएंट होते, पीझेड ऑर्बिटल ओरिएंट झालेली आहे. ही पूर्ण एक पी ऑर्बिटल आहे. पी ऑर्बिटल आहे. पीएक्स ऑर्बिटल. ही पीएक्स ऑर्बिटलला 2 लोब्स आहेत. याला म्हणायचं लोब. हा एक लोब आणि हा एक लोब. 2 लोब्स आहेत. 2 लोब्सची मिळून एक पी ऑर्बिटल बनलेली दिसते. पी ऑर्बिटल्स आकाराने डम्बेल शेप्ड असतात मी सांगितलं.
एकत्रितपणे काही वेळेला ह्या फ्री ऑर्बिटल्स दाखवायच्या म्हटलं तर आपण असंही दाखवू शकतो. त्यात एक्स ऍक्सिस वरती असणारी px, ही py आणि ही pz एकत्रितपणे दाखवल्या तर त्या आपण अशा दाखवतो. आणि म्हणून ही आपण म्हणतो पी सब लेवल किंवा पी सब सेल. पी सब सेल मध्ये याच्यावरून लक्षात येईल किती ऑर्बिटल्स आहेत, px, py आणि pz अशा 3 ऑर्बिटल्स आहेत ज्या डबेल सेपड आहेत, ज्या दुसऱ्या प्रिन्सिपल सेल पासून सुरू होतात. प्रत्येक पी ऑर्बिटल मध्ये, मी म्हणतो पी सब सेल मध्ये, प्रत्येक पी ऑर्बिटल मध्ये एकूण 2 इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात, जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन. मग याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2 असे मिळून एकूण 6 इलेक्ट्रॉन पी सब सेल मध्ये सामावले जाऊ शकतात. म्हणून पी सब सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये 3 पी ऑर्बिटल्स आहेत, त्या डबल सेल आहेत, त्या दुसऱ्या प्रिन्सिपल सेल पासून सुरू होतात, ते आपण पाहिले. जर या 3 पी सब सेल मधल्या ऑर्बिटलची म्हणजे या 3 ऑर्बिटलची एनर्जी सारखी असेल तर सारख्या एनर्जीच्या ऑर्बिटल्सला डिजनरेट ऑर्बिटल्स असं म्हणायचं. डिजनरेट ऑर्बिटल्स असं म्हणायचं. एकाच पी सब सेल मधल्या 3 ऑर्बिटल्स डिजनरेट ऑर्बिटल्स असतात. px, py, pz या डिजनरेट ऑर्बिटल्स आहेत. ही दुसरी पी सब सेल आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, डी सब सेल मधल्या डी ऑर्बिटल्स. आता डी सब सेल साठी एल काय आहे? 2 आहे. एलची किंमत ml च्या किमती किती आहेत? 2l + 1 म्हणजे 5. त्या कशा लिहितो आपण? -2 -1 0 +1 +2 1 2 3 4 5 म्हणजे डी सब सेल मधल्या ऑर्बिटल्स किती आहेत? एकूण 5 डी ऑर्बिटल्स आहेत. एकूण 5 डी ऑर्बिटल्स आहेत. आता ह्या 5 डी ऑर्बिटल्स तुम्ही बघितलं तर त्या आकाराने असतात डबल डम्बेल सेल. डबल डम्बेल सेल. या डम्बेल सेल काय? त्यांचा आकार डबल डम्बेल सेल. डी सब सेल मध्ये 5 ऑर्बिटल्स आहेत. पण डी सब सेल कुठल्या प्रिन्सिपल सेल पासून सुरू होते? पहिल्या दुसऱ्यामध्ये डी सब सेल आहे का? पहिल्या प्रिन्सिपल सेल मध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, तर तिसऱ्या प्रिन्सिपल सेल पासून डी सब सेल सुरू होतात. आणि या डी सब सेल मधल्या 5 ऑर्बिटलची नावं काय आहेत? dxy, dyz, dzx, dx2, y2, dz2 अशा 5 डी ऑर्बिटल्स ज्या डबल डम्बेल सेपड आहेत त्या डी सब सेल मध्ये असतात. डी सब सेल मध्ये एकूण 5 ऑर्बिटल्स आहेत. पण ह्या 5 ऑर्बिटलची एनर्जी सारखी असेल तर त्याला डिजनरेट ऑर्बिटल्स असं म्हणायचं. पण ह्या वेगळ्या कशा दिसतात? मग मॅग्नेटिक फील्ड मध्ये यांचं ओरिएंटेशन 5 डायरेक्शनला असतं, वेगवेगळ्या डायरेक्शनला. डायरेक्शन वरून त्या कुठे ओरिएंट झालेल्या याच्यावरून त्या ऑर्बिटल सेपरेट आहेत, त्या अशा आहेत की आपल्याला ओळखता येईल. dxy, dyz, dzx या 3 ऑर्बिटल्स डबल डम्बेल सेल असतात. they lies along the axis xy, yz, zx axis. या ऍक्सिस वरती अशा डबल डम्बेल सेपड ऑर्बिटल्स आपल्याला लाय झालेल्या दिसतात. प्रत्येक ऑर्बिटल्स डबल डम्बेल सेपड असतात. dx2y2 ही पण ऑर्बिटल
डबल डबल शेप्ड असते. इट लाईज अलॉंग दी एक्स अँड वाय ऍक्सिस. डीझेड ऑर्बिटल कसे आहे? ही सुद्धा डबल डबल शेप्ड आहे. पण या ऑर्बिटल्सच्या सेंटरला एक रिंग असते ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असते. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असते इन एक्स वाय प्लेन. कशा असतात ह्या ऑर्बिटल्स बघूया आपण. ऍक्सिस काढले मी हे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. एक्स dxy ही ऑर्बिटल कसे आहे? तर तिचा डबल डबल शेप असा आहे. डबल डबल शेप्ड dxy ऑर्बिटल. दुसरी ऑर्बिटल मी दाखवतो इथून. ही इमॅजिनरी ऍक्सिस आहे एक्स वाय अँड झेड. दुसरी ऑर्बिटल अशी आहे डी वाय झेड. ही एक ऑर्बिटल, ही एक ऑर्बिटल. प्रत्येक ऑर्बिटलचे लोब आहे. एक्स वाय झेड असे 3 ऍक्सिस आहेत. ही ऑर्बिटल असे आहे या पद्धतीनं. DZX अशी ऑर्बिटल आहे. या ऑर्बिटल्स दे लाईज अलॉंग दी एक्स वाय वाय झेड झेड एक्स ऍक्सिस. या 3 ऑर्बिटल झाल्या. dx2y2 हे ऑर्बिटल कसे आहे? एक्स वाय झेड इमॅजिनरी ऍक्सिस आहे. x2 म्हणजे एक्स ऍक्सिस वरती आहे आणि वाय ऍक्सिस वरती असे ऑर्बिटल आहे. dx2y2. चौथी ऑर्बिटल आणि 5वी ऑर्बिटल अशी आहे की इमॅजिनरी ऍक्सिस एक्स वाय झेड. अशी ऑर्बिटल आहे dz2 आणि इथं आपल्याला एक रिंग दिसते. दिस रिंग इट इज ऑफ हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इट लाईज along the xy plane. So these are the 5 d orbitals. बघा तुम्हाला डी ऑर्बिटलच्या बाबतीत काय काय पॉइंट रिमेंबर करणार. डी सब सेल साठी एल आहे 2. ml च्या व्हॅल्यूज, त्या ml च्या व्हॅल्यूज वरून आपण याच्यामध्ये 5 डी ऑर्बिटल्स आहेत हे सांगू शकतो. या डी ऑर्बिटल्स डबल डबल शेप्ड असतात. कोणत्या आहेत त्या डी ऑर्बिटल्स? dxy, dyz, dzx, dx2y2, dz2. These 3 orbitals, they are like orbitals. Like orbitals in some characteristics. All these 3 orbitals, they lies along the xy, yz, dzx planes. dx2y2, dx2y2. This orbital, it lies along the x, y axis and dz2 orbital. It is also double double shaped, but it has a ring at the center which is of high electron density. So these are the high d orbitals. There are always maximum 2 electrons in any orbital. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त असतात. याच्यामध्ये 2, प्रत्येकामध्ये 2. एकूण 5 ऑर्बिटल्स आहेत डी ऑर्बिटल्स. प्रत्येकामध्ये 2 म्हणून डी सब सेल मध्ये एकूण 10 इलेक्ट्रॉन असतात. तसं पी सब सेल मध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन असतात? याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2 असे 6 इलेक्ट्रॉन पी सब सेल मध्ये असतात. डी सब सेल मध्ये एकूण 10 इलेक्ट्रॉन
एस ऑर्बिटल मध्ये एकूण 2 इलेक्ट्रॉन असतात. सो दीज आर दी d ऑर्बिटल्स. शेवटचे ऑर्बिटल्स आहेत f ऑर्बिटल्स. कशा आहेत? f ऑर्बिटल साठी L ची किंमत आहे 3. f ऑर्बिटल साठी L equal to 3. That is subsidiary or azimuthal quantum number. Ml च्या व्हॅल्यूज आहेत -3, -2, -1, 0, +1, +2, अशा एकूण 7 व्हॅल्यूज आहेत f ऑर्बिटल साठी. म्हणून f ऑर्बिटल्स मध्ये एकूण f सबसेट मध्ये एकूण 7 f ऑर्बिटल्स असतील. कारण त्याच्या मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज ज्या ओरिएंटेशन्स देतात 7 डायरेक्शनला ओरिएंटेशन्स, 7 ओरिएंटेशन्स आहेत. म्हणून त्याच्यामध्ये 7 f ऑर्बिटल्स लपलेल्या असतात. हे 7 ऑर्बिटल्स कुठले असतात? fx3, fy3, fz3, then fxyz, then fx2, y2, fy2, z2, fx2, z2. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा 7 ऑर्बिटल्स f ऑर्बिटल्स f सबसेल मध्ये असतात. यांचा आकार कॉम्प्लिकेटेड आकार आपल्याला इथे त्यांचा सेट दाखवता येणार नाही. कॉम्प्लिकेटेड सेटच्या ऑर्बिटल्स आहेत. f सबसेल कुठल्या प्रिन्सिपल सेल पासून सुरू होतात? पहिल्यात नाही, दुसऱ्यात नाही, तिसऱ्यात नाही, 4थ्या प्रिन्सिपल सेल पासून f सबसेल सुरू होतात. म्हणून f सेल्स आपल्याला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये दिसत नाहीत. f सेलमध्ये ऑर्बिटल्स आपल्याला 4थ्या पासून सुरू झालेले दिसतात. प्रत्येकामध्ये 2 इलेक्ट्रॉन, 7 ऑर्बिटल आहेत. म्हणून एकूण 14 इलेक्ट्रॉन f सेल सबसेल्स जे आहेत त्याची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते? सामावून घेण्याची जास्तीत जास्त 14 इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसेल. f मध्ये 2 इलेक्ट्रॉन, p सबसेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन कारण याच्यात 3 ऑर्बिटल आहेत. d सबसेल मध्ये एकूण 10 इलेक्ट्रॉन कारण याच्यात 5 ऑर्बिटल्स आहेत. f सबसेल मध्ये एकूण 14 इलेक्ट्रॉन कारण याच्यामध्ये 7 ऑर्बिटल्स लपलेले आहेत. सो these are the orbitals which are present in the subcells, which are present in the subcells. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या क्वांटम नंबरवरून कुठल्या प्रिन्सिपल सेलमध्ये किती सबसेल्स, त्या सबसेल्स मध्ये किती ऑर्बिटल्स आणि त्या ऑर्बिटल्स आकार कोणता आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कसं आहे, त्या सबसेलसाठी L ची व्हॅल्यू, ml ची व्हॅल्यू काय आहे, त्या सबसेल मधल्या ऑर्बिटलचे आकार काय आहे, सेल्स काय आहे, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. आय थिंक तुम्हाला हे क्वांटम नंबर आणि त्या क्वांटम नंबरवरून प्रिन्सिपल सेल, सबसेल मधल्या ऑर्बिटल्स मध्ये काय आणि त्या ऑर्बिटलचे आकार, ऑर्बिटलची कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची, त्या सबसेलची कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची किती असेल ते तुम्हाला समजलेलं असेल. म्हणून आजच्या लेक्चरला तुम्ही हे व्यवस्थित घरी जाऊन पाहावं. विशेषतः क्वांटम नंबर्स जे आहेत, 4 क्वांटम नंबर व्यवस्थित समजून घ्यावेत. त्या क्वांटम नंबरवरून त्या ऑर्बिटल्स कशा येतात, त्या ऑर्बिटलची पूर्ण माहिती, त्यांचे आकार कसे आहेत हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेले असतील. इथं मी आज थांबतो. थँक्यू.